पिंजरा पिंजरा रे। अरे हे काय, सगळे शेलार इकडे जमलेत। अरे चला कामाला लागा, देशमुख निघालेत तिकडनं। काय रे गोरख, हा काय पाहतोस एवढं? दादा म्हणजे ही माझी पुतणीच आहे ना। किती सुंदर दिसतेस आनंदे तू आहेस। एवढं सुंदर नटवलंय कोणी तुला? मी पण काय वेड्यासारखा प्रश्न विचारतोय। नक्कीच शालिनी वहिनी असणार। नारायणीनी सजवलंय तिला एकटीनं। तुला सांगतो गोरख, या दोघी बहिणी जर एकमेकींशी अशाच वागत राहिले ना तर ह्या घराचं मंदिर होईल बघ, मंदिर। आता अजून व्हायचं काय राहिलंय दादा? झालंय, म्हणून तर आपली आनंदी आज इतकी सुंदर दिसते। खरंय, हे घर जर असंच हसत खेळत राहिलं आणि एकदा का आनंदी तिच्या वीरकडे निघून गेली की मी सुखाने मरायला मोकळा। बाबा काय बोलताय तुम्ही? हे बघा, परत हा शब्द तुमच्या तोंडून मला ऐकायला नाही आला पाहिजे। मी शेवटचं सांगते तुम्हाला। क्या बात आहे आनंदे, भले शाबास आनंदे। दादावर कोणीतरी ओरडतंय हे बघून बरं वाटलं मला। असे दादा आमच्यावर आवाज चढवत असतो काय रे दादा? आता हिच्यावर आवाज चढव की। अरे नाही रे बाबा, मी काय आवाज चढवणार हिच्यावर? मी तर हिचा देणेकरी आहे, हिच्या सुखांचा देणेकरी। बरं चला चला लवकर कामाला लागूया, नाही तर देशमुख नाराज होतील। हो 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 सरस्वती, चला तयारीला लागा। शालिनी, एकही गोष्ट कमी पडता कामा नये। हो गोरख, जातीने सगळीकडे लक्ष दे रे बाबा। त्या ललिताला यावेळी तक्रारीची एकही जागा मिळता कामा नये। अर्थात माझंही लक्ष सगळीकडे आहेच म्हणा। दादा काही काळजी करू नकोस, मी आहे इथे, काही कमी पडणार नाही। हो, आणि काय ग नारायणी, तू आनंदीला एवढं छान तयार केलंस आणि तूच का अशी? चल चल चल, तयार हो लवकर, चल। आपणही जाऊया का? पुष्कळ कामं राहिलेत आणि पाहुणे याची वेळ हो झाली। हो चला। नारायण उभी काय, जा ना, तयार हो पटकन। चला चला वहिनी, चल आनंदे। हा चल आनंदे, आज बरीच काम। आनंदे आनंदे, माझी 100% खात्री आहे, आपण खोलीत येण्याच्या आधी इथे नारायणी नक्की येऊन गेली असणार। आता तिने काय गोंधळ घातलाय देव जाणे। काकू, नारायणी काहीतरी करून ठेवले, आपल्या लक्षात आलं ना, हेच खूप झालं। आनंदे, तुला तुला नेल पॉलिशचा वास येतोय का ग? बाटली पाडली बाजू। आनंदे, अगं अंगठी आता चला तर घरपेटी कोण आहे तो सापड। आणि हे बघ, बिचारी खोटी अंगठीच घेऊन गेली। काकू, मला माहिती होतं की ती अंगठी घेऊन जाणार, पण ते साड्यांचं तुमच्या लक्षात आलं ना, ते बरं झालं। म्हणून तुम्ही एका रंगाच्या 2 साड्या आणून ठेवल्या, पण ती दुसरी साडी आहे ना? अगं आहे, कारण ही शक्यता आधीच माझ्या मनात येऊन गेली होती। आणि माझ्या वीरची अंगठी? आनंदी काकू, काकू सापडतेय का? कुठे ठेवली होती तुम्ही? आनंद, अगं कुठे कुठे ठेवली होती तुम्ही? आनंदे, नंतर नारायणीचा चेहरा अगदी बघण्यासारखा होणार आहे ना? काय झालं, तुम्ही दोघी जणी अशा हसताय का?
या पैलवान साहेब या. इथं काय झालं हे कळल्यावर तुलाही हसायला येणार. पंढऱ्या, तुला माहितीये आपण आपली पहिली लढाई जिंकलीये. अजून कसं नाही आले? येते नाही हे बघ. हे काय या 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 साहेब, या. या काय चला काय काय शेलारांना काही रीतबद्ध आहे का नाही? नवरदेवाकडची माणसं आल्यानंतर मुलीच्या आईनं नवरदेव आणि त्याच्या आई वडिलांचे पाय धुवायचे असतात. काय कुठे नाही तात्या साहेब, तुमच्या माहिती करता म्हणून सांगतोय. आनंदीची आई तिच्या लहानपणीच गेली. तिला काय आता वर्ण बोलून आणू का? पण अक्काकडे आम्ही तिची आईच म्हणून बघतोय की. आता ही तिचं कन्यादान करणार आहे असं मच्छिंद्र म्हणाला होता. अरे वा, म्हणजे आनंदीच्या कन्यादानासाठी आम्ही सगळे धडपड करत होतो, पण तोही मान अक्काला मिळाला का? मग अक्का सगळं रीतीप्रमाणे होऊ द्या. धर अक्का, काय ना आपण संस्कारात कमी पडलो असं कोणी म्हणायला नको ना. अक्का, उगाच दादा इथे आला तर तमाशा नको. पर मी काय म्हणते, ह्या रीतिरिवाजांमध्ये काय अर्थ आहे हो? हो मिसेस, तुमची इच्छा नसेल तर तुमचे पाय घेऊन आज चला चला. इथं मी संस्काराला जीवापेक्षा जास्त मानणारा माणूस आहे. पटकन ये. चला लवकर, पाय तापले ती. अक्का, म्हणजे आजच्या दिवशी तरी पाहुण्यांचा आपल्या घरात अपमान होऊन उगाच तमाशा नको ना. म्हणजे दादाला नाही आवडायचं म्हणून म्हटलं काय नाही ग, रीती आहे, करायचं. हा, सुकिरा सुकिरा. अहो अक्का, नग राहू द्या. नाही, मी तुमच्या मुलासारखाच, त्यामुळे तुमच्याकडून असं काहीतरी करून घेणं मला नाही पटत आहे. राहू दे. बघा, आमच्या पोरावर आम्ही केलेले संस्कार अशी वेळोवेळी दिसत असतात. या म्हणजे आत या, या. तर
अक्का वाकवलं का नाही तुला मी 4 चौघांसमोर माझ्या पायाशी. अगं गावचा उकिरडा धुतलास की तू आज. हर कुत्ते का दिन होता है. आज माझा दिवस आहे. हॅपी शुगर पॅकेट डे म्हणजे साखरपुड्याचा दिवस. काय चाललंय पंढऱ्या? गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला गदारी गोड गोजिरी. अरे ताई होणार काय, आता झाली आहे नवरी. तेच तर मी सांगायला ही पिपाणी वाजवत आलोय ना. बाहेर नवरदेव आलाय, आता नवऱ्या मुलीला लवकरात लवकर बोलवलंय. काकू मला ललिता काकूंच्या समोर जायला भीती वाटते. आनंदे, अगं मागच्या वेळी आपण बेसावध होतो म्हणून गोंधळ करणाऱ्यांचं फावलं. पण आनंदे तू घाबरू नकोस हा. यावेळी तुझे दोन्ही सैनिक सावध आहेत. आनंदे अगं नको घाबरूस. यावेळेला माझं मन सांगतंय की असं काहीही होणार नाही. काकू दर वेळेला आपली हीच इच्छा असते, पण संकट काय सांगून येतात का? आनंदे नको घाबरूस. अगं आज संकट देणारेच गाफील आहेत. त्यांना असं वाटतंय की दिवसभर पुरेल इतकं नुकसान त्यांनी आपलं केलंय. पण मधल्या काळात त्यांनी काही घोळ केला तर तुझे हे दोन्ही सैनिक शत्रूचे सगळे मनसुबे उधळून लावतील. चलो सैनिक. 1 2 1 1 2 1. म्हणजे काय आणि हे माझ्या साखरपुड्याच्या वेळी पण लय गमती झाल्या होत्या. तो सांगतो अक्का कशी आता माझे पाय धुण्यासाठी लगबग चाललेली असते तिची, तशीच माझ्या सासूची पण लय घाई चालली होती माझे पाय धुण्यासाठी. होय ना. तर घाई घाई ती तांबे घेऊन येते तर पाय सटलन पडली. अरे गप्प का झाला. अरे ती सासऱ्याला लय त्रास द्यायची म्हणून सासऱ्यानंच मुद्दाम पाय घातला आणि पाडली तिला. अक्का कशी मच्छिंद्राला त्रास देते. मी वाट बघत होतो मच्छिंद्र कधी हिला पायात पाय घालून पाडतोय ते. अरे आज केल्या का कोणाला घाबरतोय. ललिता, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. इथेच बोला की. सगळ्या गोष्टी 4 चौघात बोलायच्या नसतात. तुझी ही कला मला अवगत नाही. येतेस ना ललिता. आणि म्हणजे आता तरी माझ्या पोराचा साखरपुडा मोडायचा प्रयत्न थांबवा. आणि एवढी जर हिंमत असेल ना तर माझ्या पोराचा साखरपुडा थांबून दाखवा. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. काय वाक्का? अगं ललिता, त्या तिथे काय. काय रे गजा, तू इथं काय करतोय? काय नाही, आलो असंच. असंच म्हणजे कशाला? खोली पाहायला आलं का? भारी खोली आहे ही, लई भारी. काय हे काय? हा
वा. आता झाली असेल खोली बघून तर जा की. अरे हा पलंग आहे की काय? हा एंटिक काय म्हणतात ते हेच वाटतं. सागाचं लाकूड दिसते. हे काय? अरे वा, लई भारी. गजा काय करतोयस? तुझ्या भावाचा साखरपुडा आहे ना, मग इथे काय करतोयस? हा तो साखरपुडा व्हायला पाहिजे म्हणून तर मी इथे आहे ना. म्हणजे अगं आई, तो साखरपुडा म्हणून तर आपण इथे आलोय ना, शेलारवाड्यात. तेच म्हणतेय मी, इथे म्हणजे शेलारवाड्यात साखरपुडा आहे, पण इथे माझ्या खोलीत नाही ना, बाहेर हॉल मध्ये आहे. तेव्हा तू इथे माझ्या खोलीत काय करतोयस? बाहेर हॉल मध्ये जा. मी थोडा वेळ आणखी थांबू शकतो का तुमच्या खोलीत? मला तुमची खोली पाहायची होती. लई भारी खोली आहे ही. बहुतेक या घरातली सगळ्यात मोठी खोली असेल ना? अरे गजा, डोकं फिरलं का काय तुझं? चल व बघू बाहेर. चल नाही, आई, चल आई. बाहेर चल. मिसेस, डोकं फिरलंय तुमचं. हो दाखलं, तुम्हाला 5 मिनिटाचं मध्यंतर. जावा आणि यावा ब्रेक के बाद. इकडं बाहेर तुमच्या पोराचा साखरपुडा आहे आणि इकडं तुम्ही कानगोष्टी करायला आलाय. हा, इकडं अक्काला काय मदत करायला आलं का? ती बिचारी सकाळपासून कामामध्ये मग्न आहे आणि तिच्या कामामध्ये मदत करून काय उपयोग नाही. ती जे काम करते ना ते तुमच्यानं होणार नाही, कारण त्याच्यामध्ये काम कमी, विचार जास्त असतो. काय अक्का बरोबर आहे की नाही? कशाला नादी लागताय आमच्या आड्यानी बायकोच्या? तोंड कशी पडाल? हो मिसेस, तर परत जर का इथं नको त्या माणसाची जवळीक केली तर घरातनं बाहेर काढीन. हॅलो शेलारबाई, आता तरी माझ्या पोराचा साखरपुडा मोडायचा प्रयत्न थांबवा. आणि एवढी जर हिंमत असेल ना तर माझ्या पोराचा साखरपुडा थांबून दाखवा. तुमच्या पाठीमागं बॉडीगार्ड लावले. ते मच्छिंद्रला आणि आनंदीला बोलून घेऊन ये आणि शक्य तेवढ्या लवकर साखरपुडा उरका. आणि सैतानी शक्ती आता जाग्या झालेत. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. चहा घ्या. तात्या चहा. हो शांती, हे नाश्तानी चहा प्यायची वेळ नाही, पट्टा साखरपुडा उरकायची वेळ आहे. म्हणजे काय, चांगल्या गोष्टीला सुरुवात झाली ना की मग वाईट शक्ती पण जोरात कामाला लागतात. चांगलं काम न होऊ देण्यासाठी. हे तात्या, तू काय बोलतोयस कळतंय का तुला? नाही, मला कळते, पण ज्याला कळायला पाहिजे त्याला पण कळतंय. अरे तात्या, काहीतरी कळेल असं बोल ना. एक काम कर, तुझ्या मच्छिंद्रला आणि आनंदीला बोलून घेऊन ये आणि शक्य तेवढ्या लवकर साखरपुडा उरका. आणि सैतानी शक्ती आता जाग्या झालेत. तात्या, तू काय बोलतोयस ना मला काही कळत नाहीये. फक्त एवढंच कळतंय की साखरपुडा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. म्हणजे काय? ठीक आहे, शालिनी वहिनी एक काम करा, तुम्ही आनंदीला घेऊन या. हो, मी दादाला बोलवून आणतो. तात्या चालू दे तुमचं, मी पण बाकीची तयारी बघतो. तात्या, काय चाललंय?
हे बघा चिरंजीव, तुमचा जर आजच साखरपुडा व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर मी सांगतो तसं करा. थोडा वेळ तुमचं मातृप्रेम जरा बाजूला ठेवा, नाही तर ही तुमची आई तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. अगं सत्य. एक्सक्यूज मी. पिंजरा